त्याचबरोबर विनंती करतो की विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करावी। विजेत्यांपैकी एकानं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो। माननीय अतिथिगण, G24 तास परिवार, यहाँ आए हुए सभी शिक्षकगण और मेरे प्यारे विद्यार्थी दोस्तों, सबसे पहले तो मैं समस्त G24 तास परिवार का बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगा। और इस प्रोजेक्ट दिशा की शुरुआत कुछ इस तरह हुई कि हम सोच रहे थे कि आज 21वीं शताब्दी में आज हमारे पास इतनी टेक्नोलॉजी है, हमारा सेल फोन सिमट कर हमारे पॉकेट्स तक आ चुका है, हमारे पास तरह तरह के एप्लीकेशंस है, वेबसाइट्स है, लेकिन आज भी हमारे समाज के दिव्यांगजन हैं वो अपनी डेली लाइफ में इस नॉर्मल सी वाइट केन का यूज़ करते थे, जो कि पुराने ज़माने से लेकर अब तक वैसी ही चली जा रही है। भला उसके लिए कोई क्यों कुछ नहीं कर रहा था। महात्मा गांधी जी कहा करते थे कि अगर आप समाज में बदलाव देखना चाहते हैं तो वो बदलाव आपको खुद करना होगा। हमने भी बिल्कुल ऐसा ही किया और उस बदलाव के लिए कदम बढ़ाकर इस प्रोजेक्ट को बनाने की कोशिश की। मैं एक बार फिर अपने परिवार, मेरे दोस्तों और उनके परिवार का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा जिन्होंने हमें सपोर्ट किया ताकि हम इस प्रोजेक्ट को आगे बढ़ाएं और हमारे दिव्यांगजनों तक ला सकें। हम भविष्य में एक नॉन प्रॉफिटेबल स्टार्टअप के तौर पे इस प्रोजेक्ट को एक प्रोडक्ट के रूप में कन्वर्ट करना चाहेंगे और समाज के सभी लोगों तक पहुंचाना चाहेंगे। एक बार मैं फिर समस्त G24 तास परिवार का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं जिन्होंने हमें ये प्लेटफॉर्म दिया ताकि हम इस प्रोडक्ट को आप जैसे महान लोगों तक पहुंचा सकें जो इसे इसकी सही अंजाम तक पहुंचा सकेंगे। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद, जय हिंद। पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन आणि आभार। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी मंचावरच थांबावं। यानंतर IT साठीचा आणखी एक यंग इनोव्हेटर अवॉर्ड प्रदान करण्यात येतोय। IIT पवईच्या चांदनी राजेंद्रन यांना हा पुरस्कार देण्यात येतोय। त्यांच्या संशोधनावर एक नजर टाकूयात। मूळची चेन्नईची असलेली चांदनी राजेंद्रन सध्या IIT मुंबईत मास्टर्स इन IDC करतीये। संशोधनानंतर तिने तयार केलंय हे इंटरॅक्टिव्ह टॅक्टाईल ग्राफिक्स। याचा उपयोग अंध आणि लहान मुलांना शिकण्यासाठी करता येईल। My project is called Intact. It is a device designed for children with visual impairment. The way they study diagrams is by using tactile graphics. Tactile graphics are typically like this, where what is usually printed is also raised, so this can be felt by touching and feeling it. याच्यासोबतच अँड्रॉइड फोनसाठी एक ॲपही तिने तयार केलंय। हे ॲप डाउनलोड केल्यानंतर फोनचा कॅमेरा सुरू केला की या वेगवेगळ्या आकारांचा अर्थ काय आणि त्याचा वापर कसा होतो याबाबतची सगळी माहिती तुम्हाला ऐकता येईल। अतिशय अवघड विषयही सोप्या पद्धतीने लहान मुलं आणि अंधांना शिकवण्यासाठी या यंत्राचा उपयोग होणार आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी प्रमाणपत्र आणि रोख पुरस्कार प्रदान करावा। मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी ट्रॉफी प्रदान करावी। मी चांदनीला विनंती करतो की तिने आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं।
Hi. Thank you to Z24 Stars for this initiative, which is all about finding and celebrating good work. I'm honored to be here amongst you all and other recipients who have all done amazing work. I must thank my family, these amazing people who have always been there and just let me do what I want to do. And faculty and staff at IDC, IIT Bombay, who have contributed to this project in different ways and guided it. The project actually started at XRCVC, Xavier's Resource Center for the Visually Challenged at St. Xavier's College, where I did my internship. So the work that he asked me to do during the internship, I don't think I did very well, but the observations and the opportunities for design intervention stayed with me, and when I went back to IIT, I made it I took it up as my academic project, and that's how this came about. So I'm now working on making this a useful tool for all children. Thanks to Z24 Stars again for this platform and recognition. Thank you. चांदनी, तुझं अभिनंदन आणि आभार. यानंतर मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. आदरणीय राज्यपाल महोदय, आमचे सहकारी विनोद तावडेजी, Z24 तासचे उदय निरगुडकरजी, झी परिवाराचे सर्व सदस्यगण, उपस्थित सर्व यंग इनोव्हेटर्स, त्यांचे परिवारजन, भगिनी आणि बंधूंनो, Z24 तासचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी या यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड्सच्या माध्यमातून Z24 तासनं सुरू केला. खरं म्हणजे माध्यमांच्या अनेक कार्यक्रमामध्ये जाण्याची संधी मला मिळते. Z24 तासच्या देखील वर्षभरात 4-5 कार्यक्रमांना किमान मी उपस्थित असतो. पण जर मला विचारलं की या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सर्वात जास्त आवडणारा कार्यक्रम कुठला, तर मी म्हणेल तो कार्यक्रम म्हणजे यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड. याचं कारण असं आहे की एक असं व्यासपीठ आहे जे व्यासपीठ खऱ्या अर्थानं बदलत्या भारताचं प्रतिबिंब आहे. ज्या प्रकारे भारतामध्ये तरुणाई आज वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाला अभिव्यक्त करते, ज्या प्रकारे त्यांची विचार करण्याची, एकीकडे आमच्या पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं ही उपग्रह तयार करतात, इथपर्यंत आमच्या तरुणाईची मजल गेलेली आहे. आणि वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात तरुणाईनं संशोधनाच्या माध्यमातून जे इनोव्हेशन सुरू केले आहेत, त्यातनं अनेक लोकोपयोगी अशा प्रकारची उपक्रम हे आपल्याला होताना दिसत आहेत. विशेषत्वाने आपण असं म्हणतो की भारताला एक विकसित राष्ट्र व्हायचं आहे आणि विकसित राष्ट्र होण्याकरता आपल्याला इतर लोक जे करतात त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता आहे. विकासाचा जो वेग आहे, हा वेग जर वाढवायचा असेल तर अलीकडच्या काळामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये डिस्रप्शन्स म्हणतात, त्याशिवाय आम्ही आमच्या वेगाला दुपटीनं, तिपटीनं, चौपटीनं वाढवू शकत नाही. आणि हे डिस्रप्शन्स हे इनोव्हेशन्सच्या माध्यमातूनच आपण करू शकतो. एखादं तंत्रज्ञान जे आहे त्यापेक्षा अधिक उत्तम तंत्रज्ञान हे आणल्यामुळे आम्ही केवळ ते तंत्रज्ञान ऑब्सोलीट करत नाही, तर आम्ही विकासाचं एक नवीन सोपान त्या माध्यमातून पार पाडत असतो. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये इनोव्हेशन्सची सर्वाधिक आवश्यकता आहे. आणि विशेषतः जर आपण सोशल इनोव्हेशन्सचा विचार केला तर ते अत्यंत महत्त्वाचे आहे. आज शेतीचं क्षेत्र असेल की ज्या क्षेत्रामध्ये एक मोठं संक्रमण हे आपल्याला पाहायला मिळतं, पण या संक्रमणामध्ये देखील काही लोक अत्यंत उत्तम काम करतायत, शेती फायद्याची करतायत,
त्यातनं नफा कमावत आहेत, त्यातनं मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू ॲडिशन करतायत, याचं कारण काय आहे? तर इनोव्हेशनचा त्या ठिकाणी अंगीकार केल्यामुळे, आज नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यामुळे खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या गोष्टी ते करू शकतायत. आणि माहिती तंत्रज्ञानानं आज इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी दालनं आपल्याला उघडून दिली. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की अरिसालसारखं जे आपल्याला माहिती आहे कुपोषणाचं कॅपिटल, राजधानी जे हरिसाल मेळघाटातलं होतं, त्या हरिसालमध्ये आपण मायक्रोसॉफ्टसोबत त्या ठिकाणी जी व्हाईट स्पेस आहे, त्या व्हाईट स्पेसच्या आधारावर एक 28 डिजिटल विलेजेसचं क्लस्टर तयार केलं. आज तिथलं कुपोषण तर आपण थांबवू शकलो, पण त्यासोबत आज त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आपण आरोग्य सेवा या व्हाईट स्पेसच्या माध्यमातून पोचवू शकलो आहोत. त्या ठिकाणी उत्तम शिक्षण आपण पोचवू शकलो आहोत. आणि एवढंच नाही तर त्या हरिसालमध्ये ज्या ठिकाणी वीज देखील जात नव्हती, ज्या ठिकाणी मोबाईलचा संचार नव्हता, आज तिथले आदिवासी आपल्या सगळ्या वस्तू तयार करून त्या वस्तू ॲमेझॉन सारख्या किंवा वेगवेगळे जे ई प्लॅटफॉर्म आहेत, या ई प्लॅटफॉर्मवर विकतायत आणि त्यातनं त्यांना आज पैसा मिळतो आहे. त्यामुळे इनोव्हेशनमध्ये इतकी शक्ती आहे की आपण अनेक वेळा विचार करतो की शहरं मोठी झाली, त्या शहरांमध्ये खूप विकास पोचला, पण गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत तो पोचू शकेल का? तर माझं त्याला उत्तर आहे, हो, तो पोचू शकेल. तो अतिशय कमी कालावधीत पोचू शकेल, पण तो पोचवायचा असेल तर आम्हाला इनोव्हेशनचाच अंगीकार करावा लागेल. आणि आज ज्यावेळी तरुणाईमध्ये अशा प्रकारच्या इनोव्हेशनची शक्ती मी पाहतो, ज्यावेळेस अशी बुद्धी मी पाहतो, ज्यावेळेस अशी उत्कंठा मी पाहतो, ज्यावेळेस अशा प्रकारची भावना मी पाहतो, त्यावेळी माझ्या मनात विश्वास आहे की निश्चितपणे हा बदल, हे परिवर्तन आणि हा विकास हा शेवटच्या माणसापर्यंत आपण पोचवू शकतो. आणि आमचे यंग इनोव्हेटर्स ज्या प्रकारे वेगवेगळा विचार करतायत आणि हे करत असताना त्यांच्या मनामध्ये जी सामाजिक भावना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. पण त्यासोबत मी त्यांना एक विनंती अजून करणार आहे की या सामाजिक भावनेसोबत आपल्याला याचं रूपांतर हे कसं कमर्शियलाइज करता येईल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. कमर्शियल त्याचा उपयोग करत असताना कदाचित आपली सामाजिक भावना जपण्याकरता फार जास्त प्रॉफिटिअरिंग आपण करणार नाही, पण जोपर्यंत आपण तयार केलेलं प्रॉडक्ट हे कमर्शियल यूज करण्याकरता जोपर्यंत मार्केटमध्ये आपण आणत नाही किंवा ते मार्केटमध्ये येत नाही, तोपर्यंत ते प्रयोगापुरतं सीमित असतं. त्याचा जनतेला उपयोग, समाजाला उपयोग होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म्स हे एकीकडे तुम्हाला अभिव्यक्त करण्याकरता झी 24 तासने उपलब्ध करून दिले आहेत, त्याचा उपयोग केला पाहिजे. पण दुसरीकडे आज केंद्र सरकारची, राज्य सरकारची स्टार्टअप सारखी योजना असेल, आज स्टार्टअपचं इकोसिस्टीम हे तयार करण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं आपण करतोय. त्या इकोसिस्टीमचा पूर्णपणे फायदा घेऊन किंवा या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन निश्चितपणे आपण तयार केलेले जे इनोव्हेशन्स आहेत त्याला कमर्शियल यूज करता प्रॉडक्ट म्हणून आपण बाजारात आणण्याचा विचार केला पाहिजे. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाज उपयोगी अशा प्रकारचं संशोधन हे आमच्या तरुणाईच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. हे पाहून खरोखर मला अत्यंत आनंद आहे. मी झी 24 तासचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यासोबत सगळ्या यंग इनोव्हेटर्सचं अभिनंदन करतो, त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो. कारण अनेक वेळा पूर्वीच्या काळी पालकांची भूमिका अशी असायची की अभ्यास सोडून फालतू कामांमध्ये तुम्ही का लागले, आणि त्यामुळे एक प्रकारे आपल्या इनोव्हेटर्सला प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी हतोत्साहित कसं करता येईल अशी भूमिका अनेक वेळा असायची. पण आज पालक देखील या भूमिकेत आहेत की मुलांच्या स्वप्नांना जर पंख मिळत असतील तर त्या पंखांना बळ देण्याचं काम हे पालक करतायत. पण त्यासोबत आज त्यांच्या मदतीला झी 24 तास हा या पंखांना बळ देण्याकरता या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून झी 24 तासचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावरच थांबावं. आता एका विशेष आणि खास पुरस्काराची घोषणा होते. हा आहे यंग इनोव्हेटर रँक शो अवॉर्ड. या विशेष पुरस्कारानं आम्ही सन्मान करतोय अशा संशोधकांचा ज्यांच्यासाठी हे विश्व म्हणजे एक प्रयोगशाळा असते. सतत नाविन्याच्या ध्यासानं झपाटलेले हे संशोधक असतात खरे रँक शो.
शाळा कॉलेजच्या भिंती त्यांची प्रतिभा अडवू शकत नाहीत. शाळा कॉलेजचं औपचारिक शिक्षण भलेही त्यांच्याकडे नसेल, पण संशोधक वृत्तीनं ते परिपूर्ण असतात. सतत नाविन्याचा ध्यास ते घेत असतात. यंदाचा रँक शो आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचा निर्मल सुखदेव. विशेष म्हणजे तो फक्त 12वी झालेला आहे, तोही कला शाखेचा. पुढे त्याने शिक्षण घेतलेलं नाही, पण त्याची कामगिरी अफलातून आहे. या रँचोच्या कामगिरीवर आपण सुरुवातीला एक नजर टाकूयात. फक्त उच्च शिक्षण संस्थांमध्येच रँचो असतात असं थोडंच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातला काकरवाडी गावचा निर्मल सुखदेव फक्त 12वी शिकलाय. शेती करणाऱ्या निर्मलनं फ्री वॉल इंजिन टेक्निक वापरून इंधनाची बचत करणारं यंत्र तयार केलंय. या 3 वॉल इंजिन मध्ये ऍक्सिलेटर सोडल्यानंतर 100% फ्यूल बंद होणार आहे. इथं 4 क्रियांमध्ये कॉम्प्रेस ब्लास्ट वगैरे होऊन एक्झॅक्ट केलं जातं, पण माझ्या डिझाईनमध्ये ज्यावेळेस ऍक्सिलेटर सोडलं जाईल त्यावेळेस 100% फ्यूल इंजिन वापरणार नाहीये. इंधन वाया जाणार नाही याची हमी देणारं एकही इंजिन सध्या बाजारात नाही. बाजारात 2 वॉल आणि 4 वॉल इंजिन उपलब्ध आहे, जे इनटेक आणि एक्झिट वॉलचं काम करतात. पण निर्मल यांनी 3 वॉल इंजिन तयार केलंय. याचा फायदा असा की ऍक्सिलेटर सोडल्यानंतर इंधन वाया जात नाही. आपल्या संशोधनावर निर्मल यांना विश्वास आहे, त्यामुळे इंधन वाचण्याची 100% हमी ते देतात. रँचोचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम माननीय श्री चेन्नमनेनी विद्यासागर राव यांना. एक प्रगल्भ आणि संयमित नेतृत्व त्यांच्या रूपानं राज्यपाल पदावर विराजमान आहे. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षणही महाराष्ट्रात झालेलं आहे. माननीय महामहिम सतत तरुण पिढीशी संवाद साधत असतात. विशेष म्हणजे उस्मानिया विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते निवडून आले होते. यानंतर मी विनंती करतो निर्मल सुखदेव यांना की त्यांनी मंचावर यावं आणि पुरस्कार स्वीकारावा. मी माननीय श्री विद्यासागर राव यांना विनंती करतो की त्यांनी विजेत्यांना प्रमाणपत्र आणि रोख पुरस्कार प्रदान करावा. त्याचबरोबर माननीय विद्यासागर राव यांना विनंती आहे की त्यांनी ट्रॉफी विजेत्यांना प्रदान करावी. यानंतर मी निर्मल सुखदेव यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आज इथं जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. विशेषतः मी झी मीडियाचं मनापासून माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या मित्रांच्या वतीने मी आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली किंवा मी जे काही हे जगात बनवण्याचा प्रयत्न केला ते मांडण्याचा मला एक त्यांनी स्टेज पैदा करून दिलं. मला जगात समोर येण्याचा तो त्यांनी चान्स दिला, त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभार मानतो. मित्रांनो, जास्त मला बोलता येणार नाही, त्यामुळे मी माझ्या विषयाशीच बोलतो. आजपर्यंत तुम्ही असं कधी ऐकलंय, कधी कोणत्या कंपनीबद्दल ऐकलंय की त्यांनी कच्च्या रस्त्यावर जास्तीत जास्त मायलेज देण्याचं इंजिन त्यांनी लॉन्च केलंय? नाही केलं मित्रांनो. असं कधी 100% इंधन बंद करणारं टेक्निक कधी कंपनीनं लॉन्च केलंय? नाही केलेलं असं मित्रांनो कधी. परंतु माझ्या टेक्निकमध्ये असं आहे, मी उच्च शिक्षित नाही आहे, परंतु असं आहे माझ्या टेक्निकमध्ये, ॲक्सिलेटर सोडल्यानंतर काही काळ 100% फ्यूल बंद करण्याचं टेक्निक माझ्या इंजिनमध्ये मी तयार केलेलं आहे. कच्च्या रस्त्यांवर जास्तीत जास्त मायलेज कसा मिळेल असा मी विचार केलेला आहे. मी खेडे गावातला विद्यार्थी आहे. आज खेड्यातल्या
रस्त्यांचा जर विचार केला तर एकदम खराब आहे, त्याला शासन काही करू शकत नाही, कारण रस्त्यांची परिस्थिती तशीच आहे. ग्रामीण भागात प्रत्येक रस्ता सुधारवू शकत नाही, परंतु आपण एक एक थेंबाचा विचार करून पेट्रोल नक्कीच वाचू शकतो किंवा कोणतं इंधन नक्कीच वाचू शकतो. या हेतूनं मी ही वाटचाल केलेली आहे. त्यासाठी मला जी मीडियाचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा साहेब यांनी भरपूर मदत केली मोलाची. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. निर्मला, आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपले आभार. मी माननीय राज्यपाल श्री विद्यासागर राव यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. Sri Devendra Fadnavis, Honorable Chief Minister of Maharashtra, Sri Vinod Tawade, Honorable Minister for Education, Dr. Sanjay Deshmukh, Vice Chancellor of University of Mumbai, Dr. G.D. Yadav, Vice Chancellor, Institute of Chemical Technology, Dr. Uday Nirgudkar, Editor-in-Chief, G. Chautas, other distinguished invitees, young innovators and their mentors, ladies and gentlemen. I am indeed happy to associate myself with this program organized by the popular Marathi news channel G24 Stars to acknowledge and applaud the young innovators. I congratulate G24 for organizing this wonderful function. Some of the finest young innovators have been chosen by the selection jury for their out-of-the-box innovations, and I would like to congratulate the chairman and members of the selection jury for their outstanding work. The young innovators being honored today are truly agents of change that we wish to see in our society. Every story of young innovators narrated here today is inspiring. Every innovation has the power to bring hope in the lives of millions of people. A small innovation like introduction of the electronic voting machine, EVM, I am mentioning this irrespective of the results of any political parties, is helping India, the largest democratic country in the world, in its election process. Within few hours, that is, the Indians are able to demonstrate their opinion to the entire world through this small device, which was, and days to get these election results. Today we get election results within an hour of counting of the votes. It is said that the necessity is the mother of innovations. This is a classic example of need-based innovation. I was in the United States of America, I think a few years back. At that point of time, elections were going on in the US, counting was going on for the president's elections. I was in Florida. In Florida, the recounting was ordered. Recounting manually. How difficult it is for the Americans. Because for Americans mostly, for simple calculations, they use their calculators. So how to count these votes? It took weeks together. Then I was thinking there, had these Americans called our teachers from one institution, they would declare the elections within 24 hours. That is the situation it was in India. So now, through this EVM, it is wonderfully working. It's a small innovation. I was practically impressed to note that some of our innovations of today's young innovators are going to help people and children who are blind to suffer from low vision. Some innovations are going to benefit those suffering from disabilities, yet others hold the promise of benefiting farmers. The possibilities from innovation are limitless. This is what India needs now. I want to tell you of today's young innovators. Maharashtra is proud of you and India is proud of you.
Dear friends, people of the present generation will find it hard to believe that it was the wealth and wisdom of 18th century of India which attracted the commercial traders of England, France, Portugal, and Holland, and some more other countries to India. According to historian Sutherland, this wealth was created by Indians, vast and varied industries powered by innovations only. Nearly every kind of manufacture or product known to the civilized world and long been produced in India only. India was a far greater industrial and manufacturing nation than any in Europe or than in any other in Asian countries. India's textile goods, cotton, wool, linen and silk and so many other products were famous all over the civilized world. At that point of time, this wonderful university building was not there, so many industries were not there, so many institutions were not there. But even then, our Indian innovation were wonderful. India had great engineering works also. The country had great merchants, great businessmen, great bankers and financiers. Not only was India the greatest shipbuilding nation, but she had great commerce and trade by land and sea, which extended to all known civilized countries in the world. Such was the India which the British found when they came. That was the culture of enterprise and innovation existing in this country. An inquiry into a remote past shows our achievements and innovations in various fields. Mathematician Aryabhatta, as you know, in this particular aggregation, I want to again remind you of Mr. Aryabhatta, was the first person to create a symbol for zero, and it was through his efforts that mathematical operations like addition and subtraction started using the digit zero. It means we gave the concept of the zero to the entire world. Albert Einstein had famously said, I quote, "We owe a lot to the Indians who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made." Bhaskaracharya, always I mention Bhaskaracharya in many meetings because we are celebrating his 1000th birth anniversary of Mr. Bhaskaracharya, who lived in Maharashtra only, in Patan Devi near Jalgaon. In his treatise, Surya Siddhanta calculated the time taken for the earth. Generally, whenever we question any boy, he simply says how many days are for the year. He says 365 days, simply they say. But Bhaskaracharya, he had accurately calculated the time taken by the earth to orbit the sun. That is 9 decimal places. That is 365.25875684 days. How he could calculate it, we do not know. I do not know, probably my London Chief Minister may be knowing it. But nobody knows in the world now how he had. But world, no mathematician in the world, even if you go in the internet, the Americans, they admit it. This is the Bhaskaracharya who calculated the time taken by Earth to orbit the sun. This was a wonderful innovation made in this country. And I am thankful to the Honorable Chief Minister. He had announced in the budget that they are going to develop that particular village where Bhaskaracharya was born and where he meditated in the Sahyadri Hills. Of course, I am mentioning all these things only to encourage our youngsters. They need not go to Sahyadri Hills and meditate for the innovation. Only just I am giving this example to inspire them, and you must know the glory of the past of our India. Somehow we lost our leadership in many areas during a long spell of foreign domination.
The education system introduced by the Lord Macaulay caused great damage to our indigenous education system, which promoted the spirit of inquiry and innovation. We stand at a critical juncture where we have an excellent opportunity to recapture our past glory and make India one of the greatest nations in the world. Now, because of the growing population, as we all know, by 2020, India is going to be the youngest nation in the world. The average age of the Indian would be only 29 years. That is, we are 8 years younger than a Chinese or American. A lot, in these circumstances, it is a demographic dividend for us. But if we don't give a proper way to the youngsters, proper encouragement to the youngsters, it will be a demographic disaster. Therefore, this program organized today, it cautions all the governments and industries to be careful of our young generation and our young innovators. A lot needs to be done to make innovation a matter of habit for students in schools and in colleges. For this to happen, we will have to create an ecosystem and would encourage innovation. Today's education system has largely become an examination-oriented system. There is a little scope for original thinking and innovative ideas. After C.V. Raman, India has not produced a single Nobel Prize winner in science. We need to take a fresh look at our education system and promote enterprise and innovation from the grassroots level. Dear friends, as governor, I often attend convocation ceremonies of various universities. Of course, now, in addition to Maharashtra, now and then I am attending the convocations in Tamil Nadu also. In all these convocations, I find that in 8 out of 10 cases, the top gold medal recipients are girl students only. But however, when it comes to the job market, women are distinctly missing. There are very few women teachers, women professionals, women engineers, women researchers, women scientists, and women innovators. They are missing because after the marriage, they may be missing here, or they may be discouraged by their own husbands or parents. Something has happened. We have to innovate. What is the reason for this particular thing? We need to change this picture and encourage more women to pursue their career. A survey recently, it was conducted by an American think tank covering 22,000 publicly traded companies in over 91 countries. That showed that the companies employing more than 30% of the women, female executives, earn more profits. So it makes sound economic sense to employ more women as professors, as board members, and in all other professionals. If any company is in loss, definitely it is because of the lack of women employees in the company. If any company is gaining profits, definitely it is because they are employing more than 30% of the women. Before I conclude, I will call upon all universities and colleges in Maharashtra to create innovation hubs where innovation by students could be displayed and acknowledged. Thought must be given to organizing a state-level exhibition of innovations. I request the Honorable Chief Minister, next time when we come to this program, when we see more innovators, today's innovators should get some kind of importance, some financial assistance. Then only encouragement would be given to others. I request you to kindly see this. I wish today's young innovators all success in their future endeavors and hope that they will continue striving for reducing hardship, improving efficiency, and enhancing the quality of life of the people. Once again, I compliment
Zee Media for organizing this wonderful function. Jai Hind, Jai Maharashtra. मी माननीय राज्यपाल श्री विद्यासागर राव यांना विनंती करते की त्यांनी मंचावरच थांबावं. यानंतर मी डॉक्टर जी डी यादव, अच्युत गोडबोले, त्याचबरोबर माननीय कुलगुरू संजय देशमुख आणि माननीय विनोद तावडे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. यानंतर मी सर्व क्षेत्रातल्या सर्व विजेत्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या ट्रॉफीसह ग्रुप फोटोसाठी मंचावर यावं. खरं तर हा क्षण सगळ्यांनाच लक्षात राहण्यासारखा ठरावा यासाठी हा ग्रुप फोटो आहे. या आजच्या यंग इनोव्हेटर अवॉर्ड्समधले जे सगळे इनोव्हेटर्स आहेत, काय माहिती याच ग्रुप फोटोमधले उद्या अनेक जण आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्या क्षेत्राचं नेतृत्व करताना, भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसतील. त्यामुळे हा फोटो सगळ्यांसाठीच अमूल्य असा असणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.